नमस्कार. ज्याला समजलं तोच शिक्षक होणार हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. टायटल बघून तुम्ही घाबरला तर नक्कीच असाल. जे की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इंग्रजी स्कूलवर जेवढं काम करताय किंवा इंग्रजी स्कूलसाठी जेवढा वेळ देताय तेवढा जर तुम्ही महा टीईटी सारखे टीआयटी साठी जर वेळ काढलात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिले याल आणि गव्हर्नमेंट टीचर नक्कीच व्हाल. तर इंग्रजी स्कूलचा विषय म्हणजे तुम्ही सकाळी 7 वाजता गेल्यानंतर जवळपास 3 वाजेपर्यंत तुम्ही तिथे वेळ देता. 2 किंवा 3 तास स्वतःसाठी देणं आवश्यक आहे. स्वतःचा अभ्यास स्वतःलाच क्रॅक करणं गरजेचं आहे. कळत नसेल तर आमची मदत घ्यायला काही हरकत नाही. दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लास छोट्यात छोटा कमीत कमी पैशाचा जरी जॉईन केलात तरीही तुम्हाला TAIT मध्ये चांगले गुण घेता येतात किंवा TET परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण मार्क मिळवून पात्र होता येतं. पण आपल्याला वेळ काढायचाच नाहीये. आपल्याला फक्त काय करायचे, आजच्या पगाराचा विचार करायचे. भविष्य आपल्या हातात आहे तरी पण आपण या भविष्याच्या दूर दूर जात आहे, कारण आपल्याला मेहनत करायला आवडते. आपण ती मेहनतीचे पैसे नाही तर खऱ्या अर्थाने आपण रोजंदारीचे पैसे घेत आहात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 85% लोक जॉब करतात आणि ते पण इंग्रजी स्कूलवर जॉब करतात. मजबुरी म्हणून करतात किंवा परिस्थिती म्हणून करतात. पण स्वतःसाठी जे वेगळा वेळ काढून अभ्यास केले 2022च्या आणि 2025च्या TIT मध्ये त्यांना चांगले गुण आले, ते शिक्षक झाले आणि आपण जाग्यावरच राहिलो. आपण फक्त शेवटी अॅन्युअल इयर संपल्यानंतर जून महिन्यामध्ये माझा पगार किती वाढेल यासाठीच विचार करतोय. एवढं डोक्यात घ्या. स्वतःच्या मनावर एक ठिणगी टाका, तिचा भडका उडवा आणि आजपासून 60 दिवस राहिली TET एक्झामसाठी. TETचा अभ्यास करा. पुढले 10 वर्ष कंटिन्युअसली मी सांगतो, दरवर्षी काही ना काही जागा भरल्या जाणार, दरवर्षी पोर्टल चालू होणार. फक्त तुम्ही जर या परीक्षेच्या फ्लो मध्ये राहिलात, चांगले गुण घेतलात तरच लागणार. 2022च्या अगोदरचा काळ वेगळा होता, 2025 चे परीक्षेचा काळ वेगळा आहे आणि इथून पुढला सुद्धा शिक्षण क्षेत्रातला काळ वेगळा असणार आहे. शासन 100% जागा भरणार आणि इतर देशाचा विचार करता नेपाळ सारख्या देशामध्ये, गरीब देशामध्ये आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षण फ्री होऊ शकतं. तर भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये आपल्या फ्री शिक्षण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही क्वालिफिकेशन घेतला त्याचा सदुपयोग करण्यासाठी इथून पुढे अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लासेस चालू आहेत. दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद.